नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अपकमिंग येणाऱ्या भागांचे काही लेटेस्ट अपडेट। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे पटापट व्हिडिओंना लाईकसुद्धा करा। तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागात आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की आता मुळशी गावामध्ये जी स्पर्धा आहे त्यामध्ये 6 जोडपी होती, त्यातली आता एक जोडपं एलिमिनेट होत होत शेवटी 2च जोडपी फायनल राऊंड खेळणार आहेत आणि त्यामध्ये ऋषिकेश आणि जानकीला वाईल्ड कार्ड एंट्री मिळणार आहे। पण त्याच्यासाठी 25 जोडप्यांनी आपापली नावं नोंदवलेली आहेत। आता प्रत्येक जोडपं हीच प्रार्थना करत आहे की आपलंच नाव वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी यावं, आपलंच नाव असावं। पण आता ऋषिकेश आणि जानकीचं नाव हे स्वतः ऐश्वर्याच काढते, कारण ऐश्वर्याला संधी मिळते जोडपं निवडण्याची। आता ज्यावेळेस ऐश्वर्या चिठ्ठी काढते त्यावेळेस ऋषिकेश आणि जानकी खूपच जास्त खुश झालेले असतात, तर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरती मात्र 12 वाजलेले असतात, कारण तिला कळत नसतं ह्या दोघांचं नाव या चिठ्ठीमध्ये आलं तरी कसं। तर दुसरीकडे आता सगळे गावकरी सुद्धा खूप जास्त आनंदित झालेले असतात, सगळेच जण अगदी नाचत असतात, ओरडत असतात की येस, आम्हाला जे हवं होतं तेच झालं। तर त्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी हे स्पर्धेत खेळणार असतात। त्या दोघांनी एकमेकाचा हात पकडलेला असतो, एकमेकाला दिलासा देत ते दोघं स्पर्धेसाठी एकमेकाला बेस्ट विशेष देत असतात। त्यानंतर आता स्पर्धा सुरू होणार असते, पण स्पर्धेचा टास्क मात्र यावेळेस खूप जास्त अवघड आणि वेगळाच असतो। यावेळेस टास्क असा असतो की प्रत्येक नवऱ्याने एका लोखंडाच्या फळीवरती बसायचं, तिला खालून चाकं असणार आणि ती एका मजबूत दोरीने बांधलेली असणार। ती दोरी बायकोने ओढत ओढत त्या विनिंग लाईनपर्यंत घेऊन जायची। आता हे ऐकल्याच्या नंतर सगळ्यांनाच टेन्शन येतं की हे सगळं काही कसं होऊ शकेल, कोण करणार, कसं करणार वगैरे वगैरे। तर दुसरीकडे आता इकडे सूत्रसंचालक म्हणत असतात की अगदी सोपं आहे हे करणं, कोणत्याही वहिनी हे सहज करू शकतील, आपल्या दोन्ही जोडप्यांना हे सहज शक्य होईल, त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा। तर आता ही गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत असते की हे सगळं करणं जानकीसाठी अवघड असणार आहे, पण तरीसुद्धा सगळेच तिला चीअरअप करत बेस्ट विशेष, तुम्ही हे करू शकता वहिनी, तू करशील, असं सगळेच तिला म्हणत असतात। आता ऐश्वर्यासाठी तर हे सहज सोपं असतं, कारण प्रत्येक वेळेस तिला वेट लिफ्टिंग करायची, एक्सरसाइज करायची, वजन उचलायची सवय असते। आता ऐश्वर्या ही खेळाला सुरुवात करते, त्यामुळे जानकीकडे काहीच पर्याय उरत नाही आणि ती काही न बोलता पटापट खेळायला सुरुवात करते। तर आता ऐश्वर्या ही अचानक त्या रेषेच्या पुढे पळत निघून जाते आणि त्यानंतर ती जोरजोरात हसायला लागते। मी जिंकले, टाळ्या वाजवा, मी जिंकले जिंकले असं करत असते। पण लोक टाळ्या तर वाजवत नसतातच, उलट लोकांमध्ये कुसूरपुसूर सुरू झालेली असते। आता इकडे ऐश्वर्याच्या लक्षात येतं की कोणीच टाळ्या वाजवत नाही आहे आणि सगळेजण माझ्याकडे बघून हसतायत। मग लगेच ऐश्वर्या ही मागे वळून बघते, तर काय, मागे सारंग हा अजूनही रांगेच्या पाठीच राहिलेला आहे। ऐश्वर्याची दोरी तुटली आणि ती एकटीच धावत पुढे आली। आता ऐश्वर्या पुन्हा मागे जाणार, सारंगला घेऊन पुढे येणार, पण तोपर्यंत तिकडे जानकी आणि ऋषिकेश पोहोचलेले असतात आणि जानकी आणि ऋषिकेशच हा डाव जिंकलेले असतात। त्यानंतर गावकऱ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो, सगळेजण पुन्हा एकदा नाचायला लागलेले असतात, सगळेजण त्यांच्या नावाचा जयघोष करत असतात, सगळा जल्लोष सुरू झालेला असतो। तर हे सगळं बघून सौमित्र आणि अवंतिकाला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो। ते दोघं खूप खुश झालेले असतात की आपण जरी जिंकलो नाही तरीसुद्धा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी जिंकली। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे अवंतिकाला या गोष्टीचा आनंद झालेला असतो की ऐश्वर्या जिंकू नाही शकली, त्यामुळे ती सुद्धा खूप खुश असते। तर आता इकडे आपण जिंकलो या गोष्टीमुळेच ऋषिकेश आणि जानकीसुद्धा खूप खुश असतात। ते दोघंजण एकमेकाला मिठी मारतात। त्यानंतर ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, जानकी, हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे शक्य झालं, हे सगळं करणं खूप अवघड होतं, पण तू सगळं निभावून नेलंस म्हणून। त्यावर जानकी म्हणते, आपण दोघांनी प्रत्येक गोष्टीत एकमेकाची साथ दिली तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं। तर आता दुसरीकडे ऐश्वर्याला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं घडलेल्या प्रकाराचं। तिने तर डायरेक्ट डोक्याला हातच लावून घेतलेला असतो की हे सगळं काही काय होऊन बसलं। तर आता इकडे सारंग हा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो। तो आता ऐश्वर्याला म्हणत असतो, ऐश्वर्या, अहो हे सगळं काय होऊन बसलं, हे तर
हेच दोघं जिंकले. आता आपण आपलं घर नाही वाचवू शकणार ऐश्वर्या. आपल्या घराची आता निलामी होणार. आपण आपल्या घराचे हप्ते कसे फेडणार आहोत? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, गप्प बसा सारंग प्लीज. मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहीत आहेत. तुम्ही उगाचच माझ्या डोक्याला टेन्शन वाढवू नका. आणि आजच्या फेरी जी आपण हारलो ना, त्याला कारणीभूत तुम्ही आहात. तुमच्यामुळे झालं हे सगळं. तुमच्यामुळे आपलं घर गेलंय. आता मात्र सारंगला वाईट वाटतं आणि तो ऐश्वर्याला काहीसुद्धा बोलत नसतो. तर आता दुसरीकडे इकडे आई ही विचार करत असते की हे सगळं काही कसं झालं? आता मला माझं राहतं घर सोडावं लागणार. आता या सगळ्या गोष्टींची पुसटशी कल्पनासुद्धा सौमित्र आणि अवंतिकाला नसते. कारण सौमित्राला वाटत असतं की खेळ जिंकता यावा यासाठी हा सगळा रचलेला एक ट्रॅप आहे ऐश्वर्याचा आणि सारंगचा. तर आता जजेस हे ऋषिकेश आणि जानकीचं अभिनंदन करतात. त्यांना ट्रॉफी देतात. त्यांना 25 लाख रुपयांचा चेकसुद्धा देतात. आता हे सगळं बघून सगळे गावकरी खूप खुश होतात. तर ऐश्वर्याला मात्र चीड येत असते. त्यानंतर आता जानकी ऋषिकेश आपल्या घरी निघून येतात. तर ऐश्वर्या सारंगसुद्धा घरी निघून जातात. सौमित्र आणि त्याची बायको म्हणजे अवंतिकासुद्धा घरी गेलेले असतात. पण आता दुसऱ्या दिवशी घराची निलामी होणार असते आणि निलामीसाठी बरेच लोक आलेले असतात. तर इतक्यात त्या ठिकाणी जानकीसुद्धा पोहोचते आणि जानकी म्हणते, थांबा, ह्या घराची निलामी नाही होऊ शकत. आता असं म्हटल्याबरोबर सगळे तिच्याकडे बघतच राहतात. तर जानकी सांगते की हे घर माझ्या नावावर आहे. घराची निलामी कशी होणार? त्याबरोबर लगेच सौमित्र हा म्हणायला लागतो, काय वहिनी घर तुझ्या नावावर आहे? तेव्हा लगेचच आता जानकी सगळं काही सौमित्राला सांगते. मग सौमित्र म्हणतो, जर घर जानकी वहिनीच्या नावावरती आहे तर या घराची निलामी होऊ शकत नाही. तर मग अवंतिकासुद्धा सौमित्रच्या बाजूने बोलत म्हणते, हो बरोबर बोलतोय सौमी, हे घर निलाम होऊ शकत नाही. कारण जर ओनरने लोन घेतलेलंच नाही तर मग लोन फेडण्याची गरज काय? आणि जर लोन फेडलं नाही तर घरावरती जप्ती तरी येणार कशी? कारण ओनरचा आणि लोनचा काही संबंधच आलेला नाही आहे. त्याबरोबर लगेच इकडे तो माणूस म्हणत असतो, ओ मॅडम तुम्ही या सगळ्यात मध्ये बोलू नका. तुम्हाला काय माहिती या सगळ्या गोष्टींची? त्याबरोबर लगेचच अवंतिका त्याला सांगत असते, ओ मिस्टर नीट भाषा बोलायची. आणि काय संबंध म्हणजे? पहिली गोष्ट हे घर माझं आहे आणि त्याहून महत्त्वाची दुसरी गोष्ट, मी एक वकील आहे आणि माझ्या वडिलांचा सुद्धा पेशा वकीलच आहे. मी एका मोठ्या वकिलांची मुलगी आहे आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोन दिला आहे या गोष्टीचा मी जर इश्यू क्रिएट केला ना तर लक्षात ठेवा काय होईल ते. आता इकडे हा माणूस लगेचच अवंतिकाचा नाद सोडून देतो आणि मग तो आता सारंग आणि ऐश्वर्याच्या पाठी पडतो. मला माझे पैसे हवे आहेत, तुम्ही मला फसवू शकत नाही. आता सारंग आणि ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. सारंग हा त्यांना गयावया करत असतो की प्लीज थोडा वेळ द्या आम्हाला, आम्ही फेडू तुमचं लोन, खरंच खोटं नाही बोलणार मी. तर इकडे ऐश्वर्याचा मात्र काहीतरी वेगळाच तोरा असतो. हे बघा, मी कोणाची मुलगी आहे ते माहीत आहे ना तुम्हाला. मी तुमचे पैसे बुडवणार नाही, मी तुमचे पैसे देईन, आम्हाला थोडा वेळ द्या. त्याबरोबर लगेचच सौमित्र हा तिला म्हणत असतो, ए हॅलो, तू कोणाचीही मुलगी आस किंवा काही आस, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तू आमच्या घराच्या बाहेर जा आणि तुला जो काही तमाशा करायचा आहे तो कर, असं सांगतो. त्याबरोबर इकडे अवंतिकासुद्धा म्हणत असते, हो ना बरोबर आहे, आमच्या घराचा जर ह्याच्याशी संबंधच नाही आहे तर तू कसं काय आमच्या घरामध्ये उभं राहून या सगळ्या विषयावरती बोलत आहेस गं? आता इकडे अवंतिका आणि सौमित्र मात्र दोघं मिळून चांगलाच ऐश्वर्याला इंगा दाखवतात. तर दुसरीकडे आता ऋषिकेश आणि जानकीने घर तर वाचवलेलं असतं, पण घरात न जाताच ते दोघं सुद्धा पुन्हा तिकडनं माघारी फिरत असतात. आता हे सगळं बघून सुमित्रा मनात विचार करत असते, मी हे सगळं काय करून बसले? म्हणजे नानांनी त्या दिवशी जानकीकडे बोट कसं दाखवलं? मी का काढलं तिला घराबाहेर? प्रत्येक वेळेस या घरावरती जेव्हा जेव्हा संकट आलंय त्यावेळेस जानकीनेच या घराला सावरलंय आणि मग ती जानकी आणि ऋषिकेशला आतमध्ये येण्यासाठी सांगते. पण त्यावेळेस ऋषिकेश हा आईला साफ नकार देत म्हणतो, काय आहे ना सुमित्रा देवी, माझी एक जुनी सवय आहे, कदाचित तुम्हाला माहीत असेलच, मी जिथं माझी ओळख नाही आणि जिथं माझी गरज नाही तिथं कधीच थांबत नाही. त्याबरोबर सुमित्रा ही त्याला म्हणत असते, स्वतःच्याच आईशी हे असं बोलतोयस? त्याबरोबर लगेच ऋषिकेश म्हणत असतो, आई अहो काय बोलताय तुम्ही? माझा जन्म झाला तेव्हाच माझी आई मेली, हे तुम्हीच सांगितलं होतं मला, कदाचित विसरताय तुम्ही. त्याबरोबर आता सुमित्राला खूप जास्त वाईट वाटत असतं. तर आता ऋषिकेशचं हे सगळं बोलणं जानकीला सुद्धा पटत नसतं. जानकी लगेचच ऋषिकेशला थांबवत असते, पण ऋषिकेश हा जानकीचं काहीच न ऐकता तिला म्हणतो, मी बोलत असताना मला कोणीही मध्ये बोललेलं आवडत नाही जानकी, आणि तुला हे माहीत आहे, तू तर माझ्या बरोबरच राहतेस ना. त्याबरोबर लगेच जानकी गप्प राहते. ऋषिकेश जानकीचा हात पकडतो आणि घरी चल आपल्या असं म्हणून तिला तिकडनं खेचत घरी घेऊन येतो. आता इकडे
ओवीसुद्धा ऋषिकेश आणि जानकीचीच वाट बघत असते, कारण तिलासुद्धा ही गोष्ट माहीत असते की आज आपल्या घराची निलामी आहे. आता घरी आल्याबरोबर लगेचच ओवी प्रश्न विचारायला लागते, आई काय झालं सांग ना, आपलं घर. त्याबरोबर जानकी तिला सांगते, काही नाही झालं, सगळं व्यवस्थित आहे. तर आता इकडे ऋषिकेश हा मात्र जानकीवरती चिडलेला असतो. तो जानकीला विचारत असतो, तुला हे सगळं करण्याची काय गरज होती? ज्या घरातून तुला हाताला पकडून त्या सुमित्रा देवींनी घराबाहेर काढलं, तू ते घर वाचवण्यासाठी आज एवढी धडपड केली, एवढे प्रयत्न केलेस. त्यावर जानकी ऋषिकेशला सांगत असते, अहो ते घर, तो बंगला माझा आहे, आशीर्वाद आहे तो. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, ते आपलं काहीच नाही आहे, ना तिथली माणसं आपली आहेत, ना तो बंगला आपला आहे. त्यावर जानकी म्हणते, ऋषिकेश असं कसं म्हणता तुम्ही? अहो माप ओलांडून गृहप्रवेश करून लक्ष्मीच्या पावलांनी त्या घरात प्रवेश घेतला होता. त्यावेळेस ठरवलं होतं मनात, हे घर माझं आहे, इथली माणसं माझी आहेत, या घरावरती कोणतंच संकट कधी येऊ देणार नाही. आणि आता एकाएकी तुम्ही मला सांगता की ते घर माझं नाही, तिथली माणसं माझी नाही, हे कसं शक्य आहे? त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला एकदा सांगितलेलं कळत का नाही आहे? त्याबरोबर जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते, बरं चिडू नका, मला सगळं मान्य आहे, ते घर माझं नाही, तिथली माणसं तर माझी नाहीच नाही. पण ऋषिकेश, माझा गृहप्रवेश तर त्याच घरात झाला होता, ही गोष्ट तर तुम्हाला मान्य आहे ना? त्याबरोबर ऋषिकेश हो म्हणतो. त्यावर जानकी पुढे म्हणते, मग अहो त्या घरामध्ये आपण तब्बल 10 वर्ष संसार केला आहे. आपल्या सुखात दुःखात प्रत्येक वेळेस ते घर आपल्यासोबत होतं. त्या घराने, तिथल्या प्रत्येक वस्तूने आपल्याला कायम साथ दिली आहे. आपल्या ओवीचा जन्म झाला आहे तिथे. आपलं हसणं, आपलं रडणं, आपलं दुःख सगळं त्या घरामध्ये आहे. एवढं सगळं त्या घराबरोबर असताना अचानक ते घर असं माझ्या नजरेच्या समोर निलाम होताना मी बघू शकले असते असं वाटतंय का तुम्हाला? त्याबरोबर ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो, जानकी प्रत्येक वेळेस तू इमोशनल होऊन विचार करत असतेस, कधी थोडा प्रॅक्टिकली विचार करत जा, मग तू सगळ्या गोष्टीत व्यवस्थित पुढे जाऊ शकशील. त्याबरोबर आता त्या ठिकाणी गुलाब आणि त्याची बायको म्हणजेच सगुणा आलेले असतात. आता गुलाबदादा आणि सगुणा हे जानकी आणि ऋषिकेश समोर अशा अचानक येऊन उभे राहिल्यामुळे ते दोघंही टेन्शनमध्ये येतात. घरी काय परिस्थिती आहे असं ते दोघं त्यांना विचारत असतात. त्याबरोबर सगुणा सांगत असते, काय परिस्थिती असणार, ऐश्वर्या मॅडम खूप जास्त चिडल्या आहेत, त्या वस्तुकांची तोडफोड करतायत. त्याबरोबर गुलाब सांगत असतो, पण दादासाहेब जाऊ देत ना, त्याचं आपल्याला काय करायचं आहे? अशी वाईट कर्म करायची आणि मग उगाच त्रागा करत बसायचा, हे ऐश्वर्या मॅडमचं कामच आहे. आम्ही तर ही मिठाई घेऊन आलो होतो, तुम्ही जिंकलात त्याचं आपल्याला साधं सेलिब्रेशन काही करतासुद्धा नाही आलं. त्या ऐश्वर्या मॅडमनी घराचा गोंधळ घातला आणि मग लगेचच तुम्हा दोघांना पण तिकडं जावं लागलं, त्यामुळं काहीच नाही केलं आपण. हे बघा, आम्ही पेढे घेऊन आलो आहे, आपण किमान पेढे खाऊन तरी साजरा करू आपला आनंद. त्याबरोबर लगेचच इकडे ऋषिकेश जानकीला गुलाब पेढा देतो, ओवीलासुद्धा पेढा देतो. त्यानंतर देवापुढे पेढा ठेवून ते लोक त्यांचा आनंद छोट्या पद्धतीने साजरा करत असतात. तर दुसरीकडे इकडे ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला असतो. ती वस्तुकांची तोडफोड करत असते, ती इकडून तिकडे वस्तुका आपटत असते, फेकत असते वगैरे वगैरे, ती बरंच काही करत असते. आता इकडे सारंग हे सगळं बघून टेन्शनमध्ये येतो. तो महत्त्वाचं म्हणजे तो घाबरतो. त्याने हे ऐश्वर्याचं एवढं मोठं रौद्ररूप हे पहिल्यांदाच पाहिलेलं असतं. सारंग ऐश्वर्याला समजावत असतो, ऐश्वर्या थांबा, हे सगळं काय करताय, आदळापट करून काहीच मिळणार आहे, नका करू असं. ऐश्वर्या शांत व्हा. पण ऐश्वर्या काही सारंगचं ऐकून घ्यायला तयार नसते. हे सगळं काय होऊन बसलं असं ती म्हणत असते. त्यावर सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या हो, आता जे घडून गेलं त्या गोष्टीवरती चर्चा करून काही मिळणार आहे का? शांत व्हा, उगाच त्रागा करू नका, तुम्हाला याचा त्रास होईल असं म्हणत असतो. तर ऐश्वर्या म्हणत असते, त्रास होईल? त्या जानकीने येऊन आज हे घर वाचवलं, तिच्यामुळे मला या घरात राहायला मिळतंय, या गोष्टीपेक्षा अजून मोठा त्रास माझ्यासाठी काय असणार आहे? सारंग, तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही बाजूला व्हा, मला अजिबात अडवू नका, मला जे करायचं आहे ते करू द्या, नंतर माझा राग आपोआप थंड होईल, असं सगळं ऐश्वर्याचं म्हणणं असतं. सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या अहो, पण या सगळ्यामध्ये तुम्ही घरातल्या वस्तूंचं किती नुकसान करताय, तुम्हाला कळतंय का? असं नका करू, ह्याच्यामुळे घरातल्या वस्तू का तुटतायत, नुकसान होतं आहे, असं म्हणत असतो. तर दुसरीकडे आजी खोलीत आलेल्या असतात आणि आता आजीसुद्धा ऐश्वर्याची समजूत घालत तिला म्हणत असतात, गुंड्या, ए गुंड्या, अगं असं नको करूस बाळा, हे एवढं नुकसान करून तुला काय मिळणार आहे? हे तुझं घर आहे, तुझ्या घरातल्या वस्तुकांचं नुकसान होतं आहे की नाही? त्या जानकीला काय करायचं आहे? ती गेली तिच्या घरी निघून, हे घर तुझं आहे ना? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणत असते, तेच म्हणते मी, घर माझं आहे ना, मग घरात काय करायचं काय नाही करायचं ते माझं मी ठरवेन, तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही, समजलं तुम्हाला?
आता मात्र इकडे आजी एका फटक्यात गप्प बसतात. तर ऐश्वर्या म्हणते, अजून तुम्ही इथेच उभे आहात, जा तुमच्या खोलीत. त्याबरोबर लगेचच इकडे आजी ही पटकन तिच्या खोलीत निघून जाते. आता आजीचा ऐश्वर्याने चांगलाच अपमान केलेला असतो, पण तरीसुद्धा आजी काही न बोलता तिकडनं गुपचूप निघून गेलेली असते. त्यानंतर आता सुमित्राला हा तोडफोड झालेला सगळा आवाज ऐकायला येतो. सुमित्रा लगेचच खाली येते आणि ऐश्वर्याला वॉर्न करते, हे बघ ऐश्वर्या, तुला ही जी काही तोडफोड करायची आहे ना ती तुझ्या वडिलांच्या घरी, इथे आमच्या घरात हे असं सगळं चालत नाही. आमचं सभ्य लोकांचं घर आहे आणि त्याहून महत्त्वाचं तुझी हिंमत कशी झाली ग घर घाण वगैरे ठेवण्याची. आता सारंग म्हणत असतो, आई आम्ही काय आमच्या चैनीसाठी घर घाण ठेवलं नव्हतं. तर आता आई सांगत असते, माझा ऋषिकेश जोपर्यंत बिझनेस बघत होता तोवर कधीच असं झालं नाही. माझी जानकी घरात होती तोपर्यंत कधीच घरावर एवढी वाईट वेळ आली नाही. त्याबरोबर लगेच ऐश्वर्याला आणखी जास्त राग येतो. ऐश्वर्या म्हणत असते, करा करा, अजून त्या ऋषिकेश आणि जानकीचं गुणगान गात राहा तुम्ही, करा, त्यांचंच कौतुक करा. आम्ही एवढे या घरासाठी मरतोय, कर करतोय ते तुम्हाला दिसत नाहीये. त्यावर सुमित्रा म्हणते, अगं काय केलंस तू या घरासाठी? एक एक प्लॅन करून करून त्या दोघांना हरवण्याचा किती प्रयत्न केलास, पण शेवटी देव सुद्धा सत्याच्या बाजूने असतो ऐश्वर्या, लक्षात ठेव. त्याबरोबर आता मात्र ऐश्वर्याला आणखी जास्त राग येतो. आता ती सुमित्रा बरोबर वाईट बोलूही शकत नाही, कारण मग सारंगला राग येईल त्याच्या आईशी वाईट वागल्याचा आणि मग तो सुद्धा ऐश्वर्याची साथ सोडून देईल. आणि जर सारंगने ऐश्वर्याची साथ सोडली तर मात्र ऐश्वर्या काही सुद्धा करू शकणार नाही, कारण मग मात्र तिला आशीर्वाद बंगल्यातून बाहेर जावं लागेल. आता लगेचच ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, सारंग अहो तुम्ही नुसते गप्पपणे उभे का आहात, तुम्ही काहीतरी बोला ना आईंना. आता सारंग हा लगेचच सुमित्राला बोलायला जात असतो, आई हे बघ तू, तोपर्यंत सुमित्रा तिकडनं निघून जाते. तर आता दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकी हे देवीच्या मंदिरात येतात आणि तिकडे हात जोडून प्रार्थना करत असतात की सगळं काही अगदी आमच्या मनासारखं घडलं, आम्हाला हवं होतं तेच झालं, आम्ही जिंकलो, आता मात्र आम्ही या पैशांचा चांगला उपयोग करू. सर्व पहिले ते दोघंही ठरवतात की आपण आपल्यासाठी घर घ्यायचं, कारण ते ज्या घरामध्ये राहत आहेत ते त्यांचं स्वतःचं घर नसून त्यांनी घेतलेलं भाड्याचं घर आहे. ऋषिकेश म्हणतो, आपण एक छोटंसं घर घेऊयात जानकीला ऋषिकेशचं मत पटलेलं असतं. त्यानंतर आता त्यांची जी कंपनी आहे जी छोट्या प्रमाणात सुरू आहे, ऋषिकेश म्हणतो आपण आपला व्यवसाय वाढवायला हवा. जानकी म्हणते ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी ऐश्वर्यापर्यंत पोहोचलेल्या असतात आणि ऐश्वर्याने ठरवलंय, घर घेताय काय, बिझनेस करताय, बघतेच मुळशीमध्ये तुम्हाला घर कोण देतं आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचा व्यवसायसुद्धा कसा मोठा करता. तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, एक स्पर्धा जिंकून सगळं काही तुम्ही जिंकलं, तुम्ही मला हरवलं, पण हे कधीच शक्य नाही. ऐश्वर्या कधीच हरत नाही, ऐश्वर्याला हारच माहीत नाही, ऐश्वर्या फक्त हरवते, असं ऐश्वर्याचं मूर्ख मत असतं. आणि दुसरीकडे मात्र ऋषिकेश आणि जानकी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. आता आपल्याला तर हे पाहायचं आहे की नक्की जिंकणार तरी कोण, ऋषिकेश जानकीचे प्रामाणिक प्रयत्न की ऐश्वर्याची कटकारस्थाने वृत्ती आणि तिच्या वडिलांची साथ तर तिला या सगळ्यामध्ये मिळणारच आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण आता बघायचं हे आहे की ऐश्वर्या आता नेमकं काय करणार, ज्यामुळे ऋषिकेश आणि जानकीला अख्ख्या मुळशी गावामध्ये कोणीही घर द्यायला तयार होणार नाही. ते पाहण्यासाठी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा आठवणीने प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या लाईक्समुळेच आणखीन जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळत राहते. थँक्यू.